निश्चितपणे शक्तिपीठ महामार्ग नको म्हणणारी एक फळी आता तयार झाली आहे आणि शक्तिपीठ महामार्ग आम्हाला योग्य मोबदला देऊन जावा अशी म्हणणाऱ्यांची एक दोन फळ्या तयार झाल्या। निश्चितपणे आपण सगळ्या शेतकऱ्यांचे समन्वय करून एक भूमिका घेणं ही आता तालुक्याच्या दृष्टीच्या जिल्ह्याच्या दृष्टीने सुद्धा अतिशय गरजेचं आहे। त्यासाठी म्हणून जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन नक्की भूमिका जिल्ह्यातले एक कारण शेवट आपण एकत्रित भूमिका घेणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने समन्वय कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्यात करता येईल हे बघण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू। तर आघाडीचे जे नेते आहेत ते शक्तिपीठाच्या विरोधामध्ये आहेत। तर तुम्ही देखील तुम्ही असतील पलीकडचे आमदार माने असतील त्यांनी देखील या सगळ्याला विरोध केलेला होता। मात्र हसन मुश्रीफ यांनी देखील विरोध केलेला होता। असं असताना पुन्हा थोडीशी भूमिका महायुतीच्या आता हसन मुश्रीफांसकट आपली देखील थोडीशी बदलली नाही। जे शेतकरी जर आपल्याला पत्र जर मुख्यमंत्र्यांना जर पत्र देत असतील की आम्हाला महामार्ग पाहिजे तर काही शेतकरी देतात आम्हाला महामार्ग या शक्तिपीठ आम्हाला हवा आहे, काही शेतकरी देतात आम्हाला नको आहे। यातलं योग्य समन्वय पहिला अगोदर साधणं जिल्ह्याच्या दृष्टीनं आणि ते आपल्याला आता आज तारखेला महत्त्वाचं आहे असं मला वाटते। कारण आपल्यातच समन्वय नसेल तर चार लोक होय म्हणणार चार लोक नाही म्हणणार। प्रत्यक्षात भूमिका काय घ्यावी ही एकत्रित बसून एकदा जिल्ह्यातल्या सगळ्या नेते मंडळींना सुद्धा एकत्रित बसून त्याचे फायदे तोटे ह्या सगळ्याचा विचार करून एकत्रित कुठेतरी निर्णय व्हायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। या समन्वय किंवा शेतकऱ्यांची ही सगळी बैठक होण्यासाठी आपण काय शेतकऱ्यांना किंवा नेत्यांना आवाहन करणार आहात किंवा तुम्ही या सगळ्यामध्ये पुढाकार घेणार आहात का येत्या काळात? निश्चितपणे समन्वय घडवण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू। कारण जर दोन वेगवेगळी मतप्रवाह असतील तर निश्चितपणे ही त्याला एक वेगळ्या पद्धतीचं वळण लागण्याची शक्यता आहे। त्यामुळं या दोन्हीमध्ये समन्वय करून एक भूमिका जिल्ह्याची असणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते करू। कारण काही नेते मंडळी तिकडे एका बाजूला नाही म्हणूनच्या भूमिकेला एका बाजूला असतात आणि त्यांचेच कार्यकर्ते तालुका अध्यक्ष कार्यकर्ते ते शक्तिपीठ व्हावं ह्या भूमिकेत ते आहेत कार्यकर्ते। म्हणजे ही नक्की भूमिका काय चालली आहे, काय केवळ नुसतं हे जर भांडवल काय म्हणजे काय चाललं हेच अजून कळायला तयार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।